नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाच स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. उपवासासाठी ज्यांना नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो त्या लोकांसाठी आज मी घेऊन येते मस्त जाळीदार असे उपवासाचे आप्पे आणि चटणी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे, ज्याला आपण वरीचे तांदूळ असेही म्हणतो. त्याला मी एका कढईमध्ये मंद आचेवर भाजण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचसोबत आपण त्यात घालणार आहोत अर्धी वाटी साबुदाणा आणि हे दोन्हीही साधारण 1 ते 2 मिनटं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटानंतर आपण गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि मग याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. जास्त पीठ न करता थोडंसं दरदरं असं ठेवायचं आहे हे, म्हणजे याचे आप्पे खूप छान होतील. आता त्याच भांड्यामध्ये साधारण 1 वाटी दही आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि वरून थोडंसं पाणी घालून मी पुन्हा एकदा हे मिश्रण वाटून घेते. थोडं असं करत साधारण पाऊण कप इतकं मी पाणी यामध्ये घातलेलं होतं आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार आहे. आता याला मी साधारण 15 मिनटं बाजूला ठेवून देते. आता आपण उपवासाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, साधारण 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबू पिळून घेते. जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही इथे 2 ते 3 चमचे दहीसुद्धा वापरू शकता. आणि सोबतच मी थोडंसं पाणी घालून याला वाटून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता ही आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. यामध्ये थोडं पाणी घालून आपण हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो. पाणी घातल्यानंतर तुम्ही पुन्हा थोडंसं मीठ यामध्ये ॲड करू शकता. तरी ही आपली उपवासाची चटणी तयार आहे. तर आता 15 मिनटं झालेली आहेत आणि हे आपलं आप्पेचं बॅटर तयार आहे. आता यामध्ये मी ॲड करते बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि साधारण पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. सोबतच मी थोडंसं मीठ ॲड करते यात, कारण आपलं मिश्रण थोडंसं वाढलेलं आहे. पण आपण आधी एकदा मीठ घातलं होतं, त्यामुळं दुसऱ्यांदा जेव्हा आपण मीठ घालू तेव्हा जपून घाला. आणि अगदी 1 छोटा चमचा मी येथे खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे. फेटताना तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे बबल आलेले आहेत. आता मी आप्पे पॅन मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी थोडं तेल घालते. मधल्या पात्रामध्ये मी आप्पे घालत नाही आहे, कारण ते थोडेसे करपतात. आणि आता अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं आपण हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे. गॅस कंपल्सरी मंद आचेवरच ठेवायचा आहे. आणि साधारण 1-5 मिनटात हे आप्पे बनतात, तयार होतात. तर आता मी यावर झाकण ठेवते आणि 3 मिनटानंतर आपण हे ओपन करायचं आहे. वास तर खूप छान येतोय. आणि आता आपण हे पलटून घ्यायचं आहे. उपवासाला जर तुम्ही 30 साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर ही 15 ते 20 मिनटात तयार होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि हे असे आप्पे खाऊन तुम्हीसुद्धा उपवास करत नसाल तर उपवास करायला सुरुवात कराल. पलटी मारल्यानंतर मी पुन्हा वरून थोडंसं तेल घालते आणि वरून झाकण लावून पुन्हा 2 ते 3 मिनटं मंद आचेवर आपण याला शिजवतोय. तर पुन्हा 3 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता हे आप्पे तयार आहेत. आणि हे आप्पे गरमच छान लागतात. थंड झाल्यानंतर हे एवढे छान लागत नाहीत. तर
तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही इथे बघू शकता एवढी छान जाळी याला पडलेली आहे आणि एकदम हलके फुलके असे हे आप्पे तयार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.